PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 6. लेखिका प्राची सोळे. त्या माणसाने बिल दिल्यावर मैथिलीने चेक लिहून दिला व कॅमेरा चेक करायला गेटजवळ आली. तिने कॅमेरा पाहिला व मनातच पुटपुटली, आता येऊ देच, कोण फोटो काढतायत ते बघतेच एकेकाला. कथा पुढे सुरू. आधिराजच्या डोळ्यासमोर मैथिली जातच नव्हती. जरी तिने वेस्टर्न ड्रेस घातला असला तरी तिच्यात खानदानी तेज होते. नजर निर्मळ होती. एवढं तिच्याशी बोललो पण तिचं नाव माहीत करून घेता आलं नाही. व्हॉट नॉनसेन्स. त्याला स्वतःचाच राग आला. नाव माहीत नसेल तर शोधायचे कसे? त्याचं कामात लक्ष लागतच नव्हते. काहीतरी चमत्कार व्हावा आणि ती समोर यावी असे झाले. त्याच्या टेबलावरचा इंटरकॉम वाजला. हॅलो आधिराज, केबिनमध्ये ये. फोनवर विश्वनाथ होते. येस डॅड, आलो. तो पटकन उठला व त्यांच्या केबिनमध्ये गेला. त्यांनी पाहिलं त्यांच्या केबिनमध्ये ते एकटेच होते. नॉर्मली त्यांचा पिया असतो. काय झाले डॅड? आधिराज, माझं काही वेळापूर्वीच गृहनिर्माण मंत्र्यांशी बोलणं झालं. त्यांनी परवा बोलावले आहे. मी त्यांना फोनवर काहीच सांगितलं नाही आहे. ते सुद्धा म्हणाले जे काय असेल ते कार्यालयात बोलू. मीच गेलो असतो पण मला एक अर्जंट मीटिंग आहे. तू जा. जर मंत्री नसले तर त्यांचे असिस्टंट आहेत दिवाकर शेटे, त्यांच्याशी सविस्तर बोल आणि मग कुठली जागा आपल्याला हवे ते सांग. नंतर मी बोलेन त्यांच्याशी. त्याला विश्वनाथ बोलले. डॅड, म्हणजे इट्स रिगार्डिंग दॅट शिवांजली स्कूल? आधिराजने विचारले. येस, तो प्रोजेक्ट आपल्याला खूपच लाभदायी असेल. येस इंडीड. ठीक आहे डॅड, मी जाईन, आधिराज म्हणाला व परत त्याच्या केबिनमध्ये आला. ओके आजो, अजून काही राहिले असेल तर मेसेज करा किंवा कॉल करा. मी लिस्ट केले, घेऊन येते सगळं सामान. हो, आता लवकरच निघते, नाहीतर ट्रॅफिक लागेल. मैथिलीने सामानाची लिस्ट बॅगमध्ये ठेवली व सबनीस सरांना सांगून 4 वाजता निघाली. तिला फॅमिली 1 मॉलमध्ये जायचे होते. ती निघणार तो तिचा मोबाईल परत वाजला. सानिया कॉलिंग येत होतं. हाय सानिया, बोल. कुठे आहेस तू? काय करते? सानियाने विचारले. मी शाळेतून लवकर निघते, घरचं काही सामान न्यायचंय, मैथिली म्हणाली. फॅमिली 1 मॉलमध्ये जाणार आहेस का? ऑफकोर्स, दुसरीकडे कुठे जाणार? तू बोल, का कॉल केलास? मी पण तिथेच जाते. तू थांब, मी येते 5 मिनिटात. तुझी कार आहे ना? सानियाने विचारले. हो आहे, ये, मी थांबते, मैथिली बोलली. खाली पार्किंगला ती उभी राहिली. म्हटल्याप्रमाणे सानिया 5 मिनिटात आली. आज काय शॉपिंगचा मूड आहे का? मैथिली हसली. स्वतःचं शॉपिंग, शॅम्पू, कंडिशनर, साबण, क्रीम्स, ब्ला ब्ला ब्ला, सानिया बडबडली. बस बस, समजले. चल बस निघूया. आणि जास्त टाईमपास नको हां, वेळेत उरक, मला घरी जायचे, मैथिली तिला दम देत बोलली. कळलं मॅडम, चला. सानिया कारमध्ये बसली. फॅमिली 1 मॉल मोठा होता. कपडे, कॉस्मेटिक्स, घरातलं सामान ते ज्वेलरी, फर्निचर ते इलेक्ट्रॉनिक वस्तू, सारं काही एकाच ठिकाणी मिळत असल्याने तो मॉल सतत गर्दीने भरलेला असे. पर्स घेऊन नंदिता कारमध्ये बसली. फॅमिली 1 मॉल, तिने ड्रायव्हरला सांगितले. खूप पैसा असूनही नंदिताचे पाय जमिनीवर घट्ट होते. सारी कामे ती नोकरांवर सोपवत नव्हती. घरी तसेच बाहेर तिचं जातीने लक्ष असे. मनमिळाऊ स्वभाव, उत्तम गृहिणी आणि आई. विश्वनाथसुद्धा तिच्यावर खुश होते. काही सामान खरेदी करण्यासाठी ती स्वतःच मॉलमध्ये निघाली होती. नंदिताला मॉलजवळ सोडून ड्रायव्हर कार पार्किंगला घेऊन गेला. मैथिली लिस्ट चेक करत एक सामान घेत होती. ऑलमोस्ट तिची शॉपिंग झाली होती. सानिया तर मॉलमध्ये पाऊल ठेवता क्षणीच कुठेतरी गायब झाली होती.
नंदिता म्हणजेच आदिराजची आई कॉस्मेटिक सेक्शनमध्ये होती. तेव्हा तो आवाज सगळ्यांनी ऐकला. धडाम. पाठीमागून बऱ्यापैकी आवाजात बडबड चालू होती. मैथिली त्याच्या बाजूच्या सेक्शनमध्ये होती. तिने तो आवाज ऐकला आणि कुतूहलाने काय पडलं ते बघायला गेली. तिने पाहिलं 6-7 लोक जमली होती. काय झालं ते समजत नव्हते म्हणून ती पुढे गेली. गर्दीला थोडा बाजूला करून पाहू लागली आणि एक जबरदस्त धक्का तिला बसला. डोळे मोठे करून अविश्वासाने ती समोर पाहू लागली. समोर सानिया आणि एक अनोळखी स्त्री यांच्यात वादविवाद सुरू होता. ती स्त्री सानियाकडे रागाने आणि आश्चर्याने बघत होती, तर सानियाही काहीतरी बोलत होती. आता दुसरी स्त्री कोण आहे हे तिला माहीत नव्हतं, पण सानिया तिची मैत्रीण होती आणि विषय पुढे वाढू नये म्हणून मैथिली त्याच्यात पडली. सानिया, काय झाले? एनी प्रॉब्लेम? मैथिलीने विचारले. एनी नाही, खूपच बिग प्रॉब्लेम, सानिया आवाज चढवत बोलली. हे बघ मुली, तू ट्रॉली कॅरी न करता हातात मावत नव्हती तरी कॉस्मेटिकचे भरपूर सामान धरले होतेस. मी समोरून ट्रॉली घेऊन येते तरी तू न थांबता जोरात चालत येतेस आणि ट्रॉलीला धडकलीस. तुझ्या हातातलं सामान पडलं, यात माझा काय दोष? उलट असं सामान पाडून तू किती नुकसान केलेस आणि मला सॉरी म्हणायचं सोडून मलाच उलट बोलत आहेस. कमाल आहे तुम्हा मुलांची, ती स्त्री अतिशय वैतागून बोलली. हे पहा आंटी, तुमच्याकडे ट्रॉली होती आणि माझ्या हातात सामान, मग तुम्ही थांबायचे ना, का मध्ये आलात? म्हणून झालं हे सगळं. सानिया स्वतःचं म्हणणं खरं करत होती. अगं पण मी बाजूलाच आहे ना, बघ ना माझी ट्रॉली एका साईडला आहे, तूच येऊन धडपडलीस ना. आता ती स्त्रीही रागावली. लुक आंटी. सानिया, वेट वेट, आय सेड कीप क्वाईट. मैथिलीने लगेच तिला थांबवत म्हटले. थोडक्यात काय घडले असेल याचा अंदाज मैथिलीला आला होता आणि सानिया कशी आहे याचीही जाणीव तिला होती, थोडी हट्टी आणि बिघडलेली. याच्या उलट समोरची स्त्री अतिशय शांत आणि सभ्य दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज, अंगावरची साडी, हिऱ्यांचे दागिने पाहून ती श्रीमंत घरातली आहे हेही कळत होते. सानियाचा तिला रागच आला. आंटी, माझ्या मैत्रिणीच्या वतीने मी तुमची माफी मागते. खरंच तिला माफ करा आणि मी सुद्धा मानते की चूक तिच्याकडूनच झाली आहे. मैथिली त्या स्त्रीच्या समोर उभी राहत अदबीने बोलली. अरे बट यार, तू गप्प बस ग, आणि तुला आंटीना सॉरी नसेल म्हणायचं ना तर तू जा, तुझं बिल बनवून घे, मी आली. तवाने सानियाने तिचं पडलेलं सामान उचललं आणि जाऊ लागली. थांब, माझी ट्रॉली घेऊन जा, मी आलेच, मैथिलीने म्हटलं. सानिया ट्रॉली घेऊन निघून गेली. या सगळ्या वेळेत ती स्त्री मैथिलीकडे एकटक बघत होती. तिचं बोलणं वागणं सारंच अदबशीर सोज्वळ होतं. अतिशय सुंदर होती दिसायला. आंटी, आंटी, मैथिलीच्या दोनदा हाक मारण्याने ती स्त्री भानावर आली. तू का माफी मागतेस? तुझी काहीच चूक नाही आहे, ती स्त्री म्हणाली. आंटी, माफी मागून कोणी लहान होत नसतं आणि झाले तरी चालेल. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, मैथिली गोड आवाजात म्हणाली. तुम्ही ओके आहात ना? कुठे लागलं नाही ना? माझी मैत्रीण थोडी आहेच धडपडी, मैथिली म्हणाली. थोडी? अगं जास्तच. आणि तुझ्यासारखी तिची मैत्रीण म्हणजे चमत्कारच. यावर दोघीही हसल्या. आंटी, मी निघते, बिल पे करायचं आहे, नाहीतर ती तिथेही गोंधळ घालेल. टेक केअर, मैथिली बोलली व तिथून निघून गेली. तोच सानियाचा कॉल आला. पार्किंगजवळ ये, मी बिल पे केलं आहे. बरं आली, थांब. मैथिली सरळ बाहेर येऊन पार्किंगला आली. ती स्त्री होती नंदिता चौधरी, आपल्या आदिराजची आई. अरे, त्या मुलीचं नावसुद्धा विचारले नाही, कुठे राहते विचारलं नाही. नंदिता मनात बोलली, ती नक्कीच बिलिंग काउंटरजवळ असेल.
नंदिता पटकन तिथे आली, पण मैथिली कुठेच नजरेला पडली नाही. तिने आजूबाजूला पाहिले, पण तिथेही ती नव्हती. तिला मैथिली खूपच आवडली. सकाळी आदिराज बोललेले शब्दही कानात गुंजले. कपूर, सिन्हा, अंबानी, ओबेरॉय या पठडीतल्या नको आहेत, तुझ्यासारखीच सुसंस्कृत, सुंदर, चांगल्या घरातली असलेली मुलगी. ही मुलगी अगदी आदिराजच्या स्वप्नातली आहे. हिला शोधायलाच हवं. इथे शॉपिंगला आले म्हणजे याच शहरातली असावी. मैथिलीचा विचार नंदिनी करत होती. नकळतच आणि ती हसली. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करा, हाईप करा, हाईप करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.